स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर। अमरावतीच्या धारणी, अकोल्यातील हिवरखेड आणि बुलढाण्यातील चिखलीत भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचारासाठी भंडाऱ्यात भंडारा, पवनी, तुमसर, साकोली नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेणार। दसरा मैदानात सभेचं आयोजन। शब्दाचा पक्का बारामतीत काम करून दाखवलं, मात्र काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात आणि त्यांची शहरच भकास घाण असतात। अंबाजोगाईतील सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। अयोध्येत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असणार। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। पुण्यातील अपघात सत्रानंतर आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेग मर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटरचा वेग बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी, आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये ओळख लपवून महिलेचा 6 महिने मुक्काम। चौकशीत महिलेच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड आणि पाकिस्तानातील त्याच्या भावाच्या खात्यातून मोठ्या रकमा आल्याचं समोर। खोटं आधार कार्ड, यूपीएससीची बनावट निवड यादीही हस्तगत। भारतीय महिला कबड्डी संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 35-28 अशा फरकानं चायनीज तैपेई संघावर मात। पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन।